हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रजिस्ट्रेशनसाठी CETच्या BSc नर्सिंग CETच्या रजिस्ट्रेशनसाठी बेसिक प्रोफाईल कशा प्रकारे बनवायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला CET सेल या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. आणि ह्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल 2025 आणि 26 हे जे ऑप्शन आहे तर हे ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर हा जेव्हा इंटरफेस येईल तर यामध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन इथं रजिस्टर आहे तर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि नवीन रजिस्ट्रेशनसाठी इथे तुम्हाला तुमचे फर्स्ट नेम अकॉर्डिंग टू SSC HSC मार्कशीट, त्यानंतर तुम्हाला लास्ट नेम, त्यानंतर ईमेल ID आणि ईमेल IDसाठी तुमचा एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. जो पासवर्ड तुमचा पासवर्ड या सेक्शनमध्ये प्लस कन्फर्ममध्ये पण असेल. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तिथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि परत रजिस्टर करायचे. ठीक आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल ID व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मेलमध्ये जायचं आहे आणि मेलमध्ये तुमचा जो ईमेल ID असेल तर तिथे तुम्हाला व्हेरिफाय ईमेलचं ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करून तुम्हाला जी युजर इन्फो म्हणजे जी पुढची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर ती सर्व इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. सर्वात पहिले तुमचा जो मोबाईल नंबर चालू आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा असतो. मोबाईल नंबर झाल्यानंतर तुमच्या फादरचं नेम म्हणजे पप्पांचं नाव, त्यानंतर मदरचं नेम, त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं जेंडर. जेंडर सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. रिलिजन सिलेक्ट ज्यावेळेस होईल त्यानंतर तुमचं जे रिजन असेल अर्बन, रूरल ते, त्यानंतर तुम्ही कोणती भाषा बोलता ती भाषा, त्यानंतर नॅशनॅलिटी तर सर्वांची इंडियनच राहील. त्यानंतर ॲन्युअल इन्कम जो आहे तर तुमच्या कॅटेगरीप्रमाणे, आणि त्यानंतर मॅरिटल स्टेटस मोस्ट ऑफ अनमॅरिडच असतात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस तुम्हाला इथे लाईन 1, लाईन 2, लाईन 3 अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथे टाकायचा असतो. ॲड्रेसनंतर तुम्हाला तुमचं स्टेट टाकायचं आहे. स्टेटनंतर तुमचा डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमचा तालुका, त्यानंतर पिनकोड, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे फिल करायच्या आहे. व्हिलेज सिलेक्ट करायचे आहे. नंतर तुम्हाला पिनकोड सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो पिनकोड असेल तर तो पर्टिक्युलर पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. STD वगैरे असेल तर टाका. अदरवाईज तुमचा इथे तुम्ही मोबाईल नंबरही टाकू शकता. त्यानंतर ज्यावेळेस तुमची ही सर्व इन्फॉर्मेशन होते तर तुम्हाला एक करस्पॉन्डन्स ॲड्रेस असेल तर टाका, नसेल तर तुम्ही सेम ॲज परमनंट ॲड्रेस याच्यावर क्लिक करून तोच ॲड्रेस परत खाली आपोआप कॉपी होईल. त्यानंतर तुम्ही डोमेसाईल म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत का तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला प्रॉपर तुमच्याकडचं डॉक्युमेंट जर आत्ता नाही पाहिजे, तुम्हाला फक्त येस आणि नो करायचे. डोमिसाईल असाल तर तुम्ही येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी PWD काही व्यंगत्व असेल तर हो करा, नाही तर नाही करा. त्यानंतर कोणत्या इयरमध्ये तुम्ही 10वी पास झाले ते करायचं. त्यानंतर 10वीचे SSC म्हणजे 10वीचे पर्सेंटेज टाकायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्ही कोणत्या बोर्डमधून होतात तर ते बोर्ड टाकायचे. मे बी आपले सर्व पुणे बोर्डचे असतील तर पुणे बोर्ड टाका महाराष्ट्रवाल्यांनी. त्यानंतर SSC कोणत्या राज्यात होतं ते टाकायचे. त्यानंतर येतं 12वी. आता 12वीला भरपूर जण ॲपियर आहेत जे फर्स्ट टाईम फॉर्म भरत आहेत तर त्यांनी 12th ॲपियर आहे तर त्यांनी तिथे 12th ॲपियरचं जे ऑप्शन असेल तर ते 12th ॲपियरचं ऑप्शन तिथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही तिथं काय करणार आहे, नो करा. त्यानंतर नेक्स्ट नंबरला काय HSC आणि डिप्लोमा तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला. जर तिथे नो केलं तर तुम्हाला खालची इन्फॉर्मेशन भरायची असेल, आणि जर तुम्ही तिथं येस केलं म्हणजे तुम्ही फक्त ॲपियर आहेत तर तुम्हाला बाकीची ही इन्फॉर्मेशन मार्क्स वगैरे, कारण की HSCचा अजूनपर्यंत रिझल्ट आलेला नाही तर हाय मार्क्स वगैरे टाकायचं ऑप्शन तुम्हाला त्यावेळेस तिथे नसणार आहे. ठीक आहे. हे सर्व माहिती झाल्यानंतर सेव्ह चेंजेस याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि सेव्ह चेंजेस क्लिक झाल्यानंतर तुमचा सर्व डाटा अपडेट होत आहे. ठीक आहे. डाटा अपडेट झाल्यानंतर CET रजिस्ट्रेशनवर यायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं सर्व CETची लिस्ट असते. त्यापैकी आपल्याला जी CET पाहिजे तुम्ही त्या पर्टिक्युलर CETवर जायचं आहे. आणि तिथून तुम्हाला जे तुमचं ॲक्चुअल रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तर ते ॲक्चुअल रजिस्ट्रेशन प्रोसेस तिथून तुम्हाला स्टार्ट करायची आहे. ठीक आहे. तुमची बेसिक प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही ज्या पण CETसाठी इलिजिबल आहात किंवा तुम्हाला ती एंट्रन्स द्यायची, तुम्ही तिथं जाऊन ते पर्टिक्युलर फॉर्म ओपन करायचं आहे. फॉर्म ज्यावेळेस ओपन होतो, फॉर्म ओपन झाल्यानंतर याच्यावर जर सर्व जी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन एकदा सर्व वाचून घ्या. वरती इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे ते पण तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर सर्व ॲक्सेप्ट म्हणायचं आणि प्रोसीड करायचं. ठीक आहे मित्रांनो. प्रोसीड केल्यानंतर तुमचं जे तुम्ही जनरल इन्फॉर्मेशन दिली तर ती ॲज इट इज इथे परत कॉपी होऊन येत असते. ज्यावेळेस ही कॉपी होऊन येईल तर तुम्हाला याच्या खाली जी रिमेनिंग इन्फॉर्मेशन आहे तर इथं तुम्हाला सिक्युरिटी पिन टाकायचं आहे आणि फर्दर प्रोसीडमध्ये जाऊन तुमचं जे
पुढची जी प्रोसेस असेल, फीजची वगैरे प्रोसेस असेल, तर ती सर्व प्रोसेसिंग ह्या पर्टिक्युलर वेबसाईटवरूनच तुम्हाला करायची असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बेसिक रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे तर ती चालते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त फर्स्ट स्टेप बघितली. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर ती कशा पद्धतीने फॉर्म करता आपण फक्त तेवढंच याच्यामध्ये बघितले. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.